हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारी तेवढीच चविष्ट मस्त स्वादिष्ट अशी साध्या सोप्या पद्धतीने शेवयाची खीर कशी करायची ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल, मस्त अशी दाटसर एकदम मस्त छान अशी आणि चविष्ट शेवयाची खीर आपण बनवलेली आहे. एकदम छान झालेली आहे. झटपट तुम्ही कोणत्याही सणाला किंवा तुम्हाला जेव्हा पण बनवायचे असेल तर झटपट अशी बनवू शकता. एकदम मस्त, एकदम 10 ते 15 मिनिटात बनते. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी शेवयांची खीर बनवण्यासाठी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत. ह्या भाजलेल्या शेवया मी घेतलेल्या आहेत. आता त्या जास्त भाजाव्या लागत नाहीत, झटपट अशा बनतात बघा. इथे कढईमध्ये 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. खोबऱ्यामुळे छान चव लागते. इथे बघा, तूप थोडंसं गरम झालेलं आहे, त्यामुळे त्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स आणि थोडं सुकं खोबरं मी इथे खिसून घेतलेलं घातलेलं आहे. हे आपल्याला एकदम गॅस कमी करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. खमंग असं हे छान असं भाजलेलं आहे. त्यामध्येच आपण शेवया घालूया. शेवया घालून थोडंसं 2 मिनटं यासोबत आपण परतून घ्यायच्या, म्हणजे छान असा तुपाचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि चव छान लागते. इथे बघू शकता, या पद्धतीने शेवया मी 2-3 मिनटं परतून घेतलेले आहेत बघा. झटपट अशा ह्या शेवयांची खीर बनली जाते आणि मस्त छान टेस्टला होतात. आता त्यानंतर मी इथे दूध घालणार आहे. इथे बघू शकताय, मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, पण मी इथे बघा अंदाज घेतच इथे दूध घालणार आहे. कारण इथे मी सुरुवातीला बघा थोडं दूध घातलेलं आहे बघा. या पद्धतीने मी दूध घालते. इथे मी पाऊण लिटर होईल एवढं दूध घातलेलं आहे. थोडं दूध मी ठेवलेलं आहे. पाऊण लिटर दूध मी घातलेलं आहे. परफेक्ट आहे बघा. आणि जर तुम्हाला नंतर शिजल्यानंतर शेवया वाटलं की थोडंसं जास्त घट्ट आहे, तर तुम्ही राहिलेलं दूध घालून तुम्ही छान असं गरम करून घेऊ शकता. छान असं मी दूध घातलेलं आहे. आता दूध घातल्यानंतर छान ह्या शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनटं ह्या शिजवून घेणार आहे. 3 ते 4 मिनटानंतर बघा छान आपल्या शेवया शिजलेले आहेत बघा. इथे बघू शकताय, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दाटसर पण झालेत बघा. शिजल्यानंतर छान असं हे दाटसर होतं. यामध्ये खवा वगैरे घालायची गरज पडत नाही. अशा असतात, छान अशा लागतात बघा मस्त. आता यामध्ये बघा 1 वाटी आपण शेवया घेतलेल्या, त्यासाठी अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला, पण अर्धी वाटी मी घेतलेली आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे बघा. आणि छान गोड पण होतात, जास्त पण नाही कमी पण नाही, परफेक्ट असं हे प्रमाण आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही अजून साखरेचं प्रमाण वाढवू शकता. साखर घातल्यानंतर झाकण ठेवून मी 2-3 मिनटं पुन्हा शिजवून घेतलेले आहेत बघा साखर घालून. इथे बघू शकताय, छान असं ह्या शेवया मस्त तयार झालेल्या आहेत. आता हे मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला बघून कळत असले, हे अजून दाटसर झालेले आहेत आणि छान असं थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतात, त्यामुळे जास्त आटवायचं नाही. इथे बघू शकताय, यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचा मी वेलची पूड घातलेली आहे. हवं तर तुम्ही जायफळ सुद्धा थोडंसं घालू शकता. वेलची पूड घालून मी छान असं हे गॅस बंद केलं होतं बघा. थोडंसं थंड झाल्यानंतर हलक्याशा ह्या गरम आहेत बघा. छान अशा दाटसर झालेल्या आहेत. बघू शकताय, मी 5 मिनटं वेलची पूड घालून असंच ठेवलेलं होतं. बघू शकताय, एकदम दाटसर छान अशा झालेल्या आहेत बघा. अजून थंड झाले की अजून ह्या घट्ट होतात, त्यामुळे जास्त आटवायचं नाही. इथे बघू शकताय, एवढ्या शेवयांसाठी मला पाऊण लिटर दूध लागलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. इथे बघू शकताय, तुम्हाला अजून पातळ हवे असतील तर तुम्ही जास्त आटवू नका. गरम गरमच तुम्ही खाऊ शकता. इथे बघू शकता, या पद्धतीने छान अशा बघा मस्त आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत. तुम्ही झटपट असो कोणत्याही सणाला किंवा जेव्हा पण तुम्हाला शेवया बनवायच्या असेल तर या पद्धतीने बनवा. झटपट एकदम स्वादिष्ट चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने, कमी साहित्यात तेवढ्याच मस्त होतात बघा. आणि छान अशा बनवलेल्या आहेत. बघू शकताय, नक्की करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.